बिहारमध्ये सध्या पासवानांच्या एलजेपीला आतापर्यंत 7 जागा मिळाल्यात। एमआयएम पक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे। हे सुरुवातीचे कल भाजप क्रमांक 1 तर आरजेडी क्रमांक 2 चा पक्ष ठरताना दिसतोय। जेडीयू पक्ष 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय। आत्ताचे हे कल आहेत त्यानुसार जेडीयू 3ऱ्या क्रमांकावर फेकलाय। जनसुराज्याला अपेक्षित यश मिळालेलं दिसत नाहीये। पासवानांच्या एलजेपीला आतापर्यंत केवळ 7 जागांवर आघाडी मिळाली तर एमआयएम 2 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय। पवारांनी जे मुद्दे उपस्थित केले ते मुद्दे गिरीश आणखी एक महत्त्वाचं ग्राफिक्स आपल्यापर्यंत ते आपण प्रेक्षकांना दाखवूयात। बिहार मधल्या 243 जागांपैकी बघा 138 जागी बीजेपी, 88 जागी काँग्रेस, 4 जागी जनसुराज्य पक्ष आणि इतर 7 जागी आघाडीवर दिसतात। हे आत्ताचे कल त्यानुसार 243 जागांचे हे कल आपल्यापर्यंत येतात। 237 जागांचे कल आपल्यापर्यंत आलेले आहेत। 138 जागी भाजप, जनसुराज्य पक्ष 4, काँग्रेस 88 आणि इतर 7 जागी आघाडीवर दिसत आहेत। 237 जागांचे हे आतापर्यंतचे कल आहेत। गिरीश अगदी मी प्रवीण दटकेजी यांच्याकडे येतोय। दटकेजी, आता जे पवारांनी मुद्दे उपस्थित केलेत की त्यांना निवडणुकीच्या काही दिवस अगोदर का ही योजना जाहीर करावी लागली, अगतिकता होती, जनता विटलेली होती असा आरोप आहे। अगतिकता नव्हती। माननीय मोदी साहेबांचं स्वप्न आहे की महिला लखोपती आणि करोडपती व्हाव्यात आणि जनतेचे पैसे जनतेला द्यायत लाच काय द्यायची आहे। तुम्ही कर्नाटकात दिली ती लाच नाही, तुम्ही आपल्या तेलंगणात दिली ती लाच नाही आणि एनडीए आणि महायुती सरकारने महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये महिलांकरता काही करण्याचं काम केलं तर ती लाच। हे दुटप्पी धोरण आहे कारण यांनी दिलेले कुठलेच आश्वासन काँग्रेस किंवा इंडिया आघाडी पाळू शकली नाही। आणि तुम्ही आम्ही 1500, माझे मित्र गणेश खंडकर बसले आहेत, आम्ही 1500 म्हणतो तुम्ही 2500 म्हणता, आम्ही 10,000 म्हणतो तुम्ही 30,000 म्हणता, मग हे काय आहे। आणि हे तुम्ही स्वीकारलं पाहिजे की तुम्ही कितीही नौटंकी केली, किती होटचोरी म्हटली, कितीही मतदार यादीच्या दुरुस्तीला विरोध केला तरी लोक हे मोदींच्या आणि नितीश कुमारांच्या मागे होते। माझी तर माहिती आहे की एनडीए 157-158च्या वरती गेली आहे। भाजप नंबर 1 चा पक्ष तिथे झाला आहे आणि आम्हाला आनंद आहे की जो काम करणारा पक्ष आहे त्याच्या मागे बिहारी जनता उभी आहे, तिथल्या महिला उभ्या आहेत, तिथले तरुण उभे आहेत। मागच्या 10 वर्षात बिहारमध्ये ज्या काही आरोग्याच्या सोयी उभ्या झाल्या, जे काही रस्त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर उभे झालं, मी नागपूरवरून येतो, आमचे नेते आहेत माननीय नितीनजी, त्यांच्या माध्यमातून जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालं ते इतके वर्ष झालं नाही। आला तुमचा मुद्दा लक्षात आला दटकेजी, विकासाचा महामार्गच तुम्ही बनवलाय। चावके सर, मी तुमच्याकडे येतो। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा योजना का जाहीर कराव्या लागतात? कारण निवडणुकीत पराभूत होण्याची भीती असल्यामुळं अशा गोष्टी ऐनवेळी हाती घ्यावे लागतात आणि ते अंमलात आणाव्या लागतात। कारण सत्ता असेपर्यंत, निवडणूक अनाऊन्स होईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणून एक पकड निर्माण करावी लागते मतदारांवर। तर त्यात काही गैर नाही आहे, सर्वांसाठीच लागू आहे। पण आता मॅनिफेस्टो, निवडणूक जाहीरनामा हा कालबाह्य झालेला आहे। कारण एखाद्या विरोधी पक्षांनी समजा जाहीरनाम्यात काही आश्वासनं दिली, त्याची पूर्तता सत्ताधारी पक्ष सत्तेत असताना निवडणूक अनाऊन्स होण्याच्या आधीच अंमलात आणून त्याच्यातली हवा काढून टाकतो। तर ही जी एकमेकांवर कुरघोडी करण्याची जी स्पर्धा लागलेली आहे त्यात शक्यतोवर सत्ताधारी पक्षाचं, जो म्हणजे सत्तेत निवडणुकीला सामोरं जाताना जो सत्तेत असतो तो पक्ष, त्याचं पारडं जड असतं आणि हेच प्रत्येक वेळी सिद्ध होत आहे। लाडकी बहीण असो किंवा आता बिहारमध्ये 10,000 रुपये देण्याची योजना असो, त्या यशस्वी होताना दिसतात आहे आणि विरोधकांच्या हाती मात्र फक्त आश्वासनं देण्याव्यतिरिक्त काहीही राहत नाही। हेच या कलांमधून आतापर्यंतच्या दिसते आहे। झारखंडमध्ये तेच झालं होतं, जिथं भाजप आणि इतर पक्ष जे होते त्यांनी हेमंत सोरेनच्या पक्षाविरुद्ध जोरदार मोर्चेबांधणी केली, पण शेवटी महिलांसाठी केलेल्या योजना झारखंडमध्ये हेमंत सोरेनला तारून नेली आणि तशीच परिस्थिती आता बिहारमध्ये अगदी चावके सर, म्हणजे मतदारांना भुलवलंच जातं हे पुन्हा एकदा बिहारच्या निवडणुकी निमित्तानं समोर आलेलं।